यंदा चातुर्मासाचा काळ कधीपासून सुरू होतोय? आषाढी ते कार्तिकी एकादशी या काळात कोणते सण उत्सव साजरे केले जाणार आहेत, याविषयी चला सविस्तर माहिती जाणून घेऊयात. मराठी वर्षात दर 3 वर्षांनी येणारा अधिक मास संपलाय. आता सर्वांना चातुर्मास कधी सुरू होणार याची उत्सुकता लागल्याचं पाहायला मिळत आहे. पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्यासाठी वारकरी सज्ज झालेत. मराठी वर्षातील सर्वात महत्वाचा आणि आध्यात्मिक महात्म्य असलेला काळ म्हणजेच चातुर्मास. आता आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या काळात चातुर्मास असतो. आषाढी एकादशी ही देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवसापासूनच चातुर्मासाला प्रारंभ होतो. तर कार्तिक शुद्ध एकादशीला विष्णू प्रबोधोत्सव या दिवशी चातुर्मासाची समाप्ती होते. यंदा शनिवार दिनांक 25 जुलै 2026 पासून 21 नोव्हेंबर 2026 या कालावधीत चातुर्मास असणार आहे. विशेष म्हणजे चातुर्मासाची सुरुवात आणि सांगता ही शनिवारीच होत आहे. चातुर्मास काळाची महती आणि महात्म्य जाणून घ्यायचं झालं तर भारतीय संस्कृती ही वैविध्याने नटलेली पाहायला मिळते. मराठी महिन्यात येणाऱ्या सण उत्सवांना धार्मिक सांस्कृतिक महत्व तर आहेच, शिवाय शास्त्रीय दृष्ट्याही फार महत्व आहे. चातुर्मासात अनेक सण उत्सव व्रतवैकल्य साजरी केली जातात. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार या काळात व्रत केल्यानं सर्व पाप नष्ट होते अशी श्रद्धा आहे. सत्कर्म करणं, सत्कथा ऐकणं, सत्पुरुषाची सेवा करणं, संत दर्शन, दान धर्म इत्यादी गोष्टी चातुर्मासात अत्यंत कल्याणकारी असतात असा समज आहे. चातुर्मासात विवाह मुहूर्त नसतात. त्याचबरोबर अनेक ठिकाणी चातुर्मासाच्या प्रारंभी काही ना काही संकल्प करून तो सिद्धीस नेण्याचा प्रयत्नही केला जातो अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं. आता चातुर्मासातील श्रावणात प्रत्येक दिवसाचं विशेष महत्व आहे. आषाढ महिन्याची सांगता झाल्यानंतर चातुर्मासातील पहिला पूर्ण महिना म्हणजे श्रावण. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्व असल्याचं पाहायला मिळतं. जसे नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी असे सण उत्सव मोठ्या उत्साहात या महिन्यात साजरे केले जातात. याच महिन्यात ज्योती पूजन केलं जातं. यानंतर भाद्रपद महिन्यात हरतालिका पूजन करून मोठ्या भक्तिभावानं गणेशोत्सव साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील वद्य पक्षात पितरांचे स्मरण केले जाते. हा 15 दिवसांचा कालावधी पितृ पंधरवाडा म्हणून ओळखला जातो. त्यानंतर शारदीय नवरात्र, दिवाळी आणि चातुर्मासाची समाप्ती होते. अनेक हजार वर्षापूर्वी मराठी नववर्ष हे अश्विन महिन्यापासून सुरू व्हायचं अशी मान्यता आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या कालावधीत नवरात्र साजरं केलं जातं. अश्विन शुद्ध दशमी विजयादशमी म्हणजे दसरा म्हणून साजरी केली जाते. यानंतर दीपोत्सव साजरा केला जातो. कार्तिक शुद्ध एकादशीला चातुर्मासाची समाप्ती होते. शिवाय आषाढी ते कार्तिकी एकादशी हे 4 महिने व्रत सणांची रेलचेल